शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघासाठी निवडणुका झाल्या. विधान परिषदेच्या 5 जागा होत्या आणि त्याचे निकाल लागले. सगळी जी काही चर्चा आहे, कोणी कोणाचा कसा पराभव केला, कुठल्या संस्थाचालकाच्या हाताखाली त्यांच्या संस्थेतले शिक्षक कसे होते किंवा त्याला कसा फटका मिळाला, असंख्य पद्धतीची चर्चा चालू आहे. पण जी मूळ चर्चा अपेक्षित होती किंवा आम्हाला असं वाटत होतं की तो गंभीर विषय तो चर्चेला जात नाहीये की ह्या निवडणुकांमध्ये नेमकं पक्षांचं स्थान कशासाठी आहे, म्हणजे पक्ष कशासाठी. पदवीधरांचे प्रश्न मांडण्यासाठी, शिक्षकांचे प्रश्न मांडण्यासाठी किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडले जातात प्रतिनिधी, ह्या सगळ्यासाठी अपेक्षा अशी होती की काही वेगळे लोक यावे. मुळात विधान परिषदेची रचना जशी राज्यसभेची आहे ती पक्षाधारित नाहीये. म्हणजे ज्या पद्धतीनं तुम्ही पक्षाचं चिन्ह घेऊन प्रत्यक्ष निवडणूक लढवता आणि ती निवडणूक पार पडते, बाकीची सार्वत्रिक जी निवडणूक असते विधानसभेची किंवा लोकसभेची, तशी ही नाहीये. राज्यसभा आणि विधान परिषदेची यांची रचना यासाठी केल्या गेलेली आहे, त्याला वरिष्ठ सभागृह यासाठी म्हटलं गेलेलं आहे की सगळेच लोक काही लोकशाहीच्या ह्या मार्गाने निवडून येतील असं नाही. काही वेगळ्या लोकांची मतं या लोकशाहीच्या प्रक्रियेमध्ये त्याचा गांभीर्याने विचार केला गेला पाहिजे. शास्त्रज्ञ, कलावंत, विचारवंत, लेखक, समाजात काम करणारे सामाजिक कार्यकर्ते, असे असंख्य लोक, त्यांचं पण चित्रण, त्यांचं पण प्रतिबिंब या सगळ्यामध्ये उमटावं म्हणून यांची रचना आहे. दुर्दैवाने हेच होताना दिसत नाही. आता या सगळ्या निकालामध्ये तुम्ही सांगताना काय सांगणार? तुम्ही सगळ्या चर्चा ऐका, व्हिडिओ पहा, यूट्यूबवरचे चॅनल्सवरचे चर्चा ऐका, कोणी कोणाला कसा पराभव केला. म्हणजे पक्षाचं नाव आपण घेतो. भाजपचा म्हणजे भाजपनी काय कोकणामध्ये कसा विजय मिळवला आणि भाजपला प्रत्यक्ष देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना नागपूरमध्येच कसा फटका बसला, किंवा नाशिकच्या ह्याच्यामध्ये तांब्यांनी पितळ कसं उघडं पाडलं, ते जे शब्द प्रयोग केला जातो ना सत्यजित तांब्यांच्या बाबतीमध्ये. मग त्यांनी काँग्रेसचं मिळालेलं तिकीट कसं नाकारलं, त्यांच्या वडिलांनी, मुलगा कसा उभं राहिला आणि त्यांना भाजपनी कसा पाठिंबा दिला, या सगळ्यामध्ये चर्चा पक्षाची होत राहते. किंवा आता औरंगाबाद जो शिक्षक मतदारसंघ आहे, विक्रम काळे 3 वर्षापासून आमदार, म्हणजे 3 टर्म, साहित्रिक 18 वर्ष, आता हे 4थी टर्म आहे त्यांची. ह्या सगळ्यातून आपल्या असं लक्षात येईल की जी चर्चा अपेक्षित होती, म्हणजे शिक्षकांचा प्रतिनिधी उभा आहे का, तो राजकीय पक्षाचा प्रतिनिधी आहे, किंवा जो कोणी उभा राहतोय समजा सत्यजित तांबे, तर त्याला पुन्हा पक्ष पाठिंबा देतात. एका पक्षाचा तो प्रत्यक्ष सक्रिय असा सभासद असलेला बंडखोरी करतो आणि त्याला दुसरा पक्ष पाठिंबा देतो. या सगळ्या ह्याच्यामध्ये पदवीधर म्हणून कोणी पुढे आले आणि ते काही म्हणतायत असं काही मुद्दा येत नाही. शिक्षक पुढे आले आणि ते काही म्हणतात असं समोर मुद्दा येत नाही. त्यामुळे सगळ्यात पहिला जो मुद्दा उपस्थित होतो तो हा की मुळात आता विधान परिषदेची गरजच काय. राज्यसभेचा एक व्यापक विषय, आपण तो नंतर कधीतरी पुन्हा त्या निमित्तानं, वेगळ्या निमित्तानं त्याची चर्चा करू. आज महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांच्या निवडणुका झाल्या. ज्या पद्धतीनं ही निवडणूक हाटातटानं लढवल्या गेली, त्यावर लक्षात असं येते की परत हे पुन्हा त्याच पक्षी पातळीवर जाते की जिथं 288 तर तुम्ही जागा लढवता, परत त्याच पद्धतीचा सगळा रंग, त्याच पद्धतीचं सगळं आवेश, त्याच पद्धतीचे सगळे अभिनिवेश, त्याच पद्धतीचे आरोप प्रत्यारोप हे इथं कशासाठी पाहिजे आहे. म्हणून विधान परिषदच कशासाठी, राजकीय कार्यकर्त्यांची सोयसाठी लावण्यासाठी आहे का, जे प्रत्यक्ष बरं असं आहे का की शिक्षकांचा प्रतिनिधी असेल तरच तो शिक्षकांचे प्रश्न मांडू शकतो आणि बाकीचे मांडणार नाहीत. आता असं उरलेलं नाहीये. सर्वसामान्यपणे हे जे 288 आमदार, बरं सगळ्या भारतातल्या सगळ्या राज्यांमध्ये विधान परिषद अस्तित्वात नाही, फक्त 6 राज्यांमध्ये आहे. ज्या ठिकाणी विधान परिषद नाहीये त्या ठिकाणी समजा शिक्षकांचे प्रतिनिधी नाहीयेत तर त्या ठिकाणी काही शिक्षकांचं नुकसान झालंय. ज्या ठिकाणी पदवीधरांचे प्रतिनिधी नाहीयेत त्या ठिकाणी त्याचं नुकसान झालेलं आहे का. ज्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवडून द्यायचे उमेदवार नाहीत त्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था एकदम कमकुवत झाल्यात का, आणि महाराष्ट्रामध्ये आहे तर ते काय फार मोठ्या त्याचं सबलीकरण झालेलं आहे का. त्याच्यामुळे या निवडणुकीच्या निकालाच्या पार्श्वभूमीवरती हा प्रश्न गांभीर्याने विचारात घेतला पाहिजे की विधान परिषद पाहिजेच कशाला. ही विधान परिषद बरखास्त करा हा सगळ्यात पहिला मुद्दा आहे. त्याचं कारणच असं आहे की तिथे काही फार वेगळं घडताना दिसतंय असं नाही. विधान परिषदले विरोधी पक्ष नेते, तुम्ही जर राजकीय चौकटीतलेच, आता अंबादास दानवे विरोधी पक्ष नेते आहेत, शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे. आता त्यांनी हे सगळी म्हणजे विधान परिषद ही आपल्या कार्यकर्त्यांची सोय लावायची जागा आहे आणि त्याच्यातलाच आपला एखादा कार्यकर्ता विरोधी पक्षनेतेपदी बसवायचा. या सगळ्यातून जो मुख्य हेतू आहे तो जर सफल होत नसेल ते करायचं कशासाठी. म्हणून विधान परिषद बरखास्त करा ही सगळ्यात पहिली गोष्ट, ही आम्ही पहिली मागणी करत आहोत. आता त्या अनुषंगाने येणारा पुढचा मुद्दा असा आहे की कुठली निवडणूक म्हटल्यानंतर त्याची एक रचना आपल्याकडे होऊन गेलेली आहे.
म्हणजे त्याच्यामध्ये तुम्हाला धनशक्ती वापरावी लागते, त्याच्यामध्ये तुम्हाला पक्षाची म्हणून एक संघटना, तुम्ही कितीही टीका करा, चर्चा करताना आपण काही म्हणू, आम्ही चळवळीतले कार्यकर्ते वारंवार जेव्हा असा मुद्दा उपस्थित करतो तेव्हा एक सरळ साधा प्रश्न असतो की निवडणूक लढवायची असेल तर किमान एक यंत्रणा, हे तर मतदारसंघ आवाढव्य असतात, 8 जिल्हे आहेत. मी इथलं उदाहरण देतो तुम्हाला, औरंगाबाद मतदारसंघ, अजून काही छत्रपती संभाजीनगर असं नामकरण झालेलं नाहीये. हा जो औरंगाबाद शिक्षक मतदारसंघ आहे ह्याच्यामधली ती सगळे 8 जिल्हे, संस्था, त्या ठिकाणी फिरणं हे एरवी शक्य नाहीये कोणाला. म्हणजे एक असं समजा अगदी शिक्षक संघटना आहे आणि त्यांचा कोणीतरी उमेदवार आहे तो हे निवडणूक लढवणार आहे, त्यालाही शक्य नाहीये. मग अशा वेळी तुम्हाला अपरिहार्यपणे पक्षांकडे शरण जावं लागतं, कारण की ती व्यवस्थाच तशी आहे. म्हणजे तुम्ही जे इकडे आरोप करायचा की म्हणजे आमच्यासारखे असं म्हणणार की कशाला पक्ष त्याच्यामध्ये पाहिजे, त्या त्या क्षेत्रातल्या लोकांनी त्याच्यामध्ये पुढे यावं, निवडणुका लढवाव्यात, आणि दुसरीकडून प्रत्यक्षामध्ये अडचण अशी आहे की ते लढूच शकत नाहीत. एवढी सगळी यंत्रणा कोकणचं मतदारसंघ आहे, किंवा हा जो उत्तर महाराष्ट्राचा जो मतदारसंघ होता, पदवीधर मतदारसंघ होता, इतके पदवीधर आहेत यांच्यापर्यंत, म्हणजे जसं एखादा विधानसभेचा मतदारसंघ परवडला, कारण की तो ठराविक भाग असतो, त्या भागामध्ये पुन्हा पुन्हा फिरता येतं. म्हणून ह्या मतदारसंघांची रचना अशा पद्धतीनं केल्या गेलेली आहे की हळूहळू आता दिवसेंदिवस तुम्ही राजकीय पक्ष किंवा ज्याच्याकडे मोठी पूर्ण अशी यंत्रणा आहे त्यालाच ते शक्य होतं, इतरांना शक्य होत नाही. त्याच्यामुळे ही जी रचना आहे ही जर बदलणार, म्हणजे एक तर तुम्ही ते बरखास्त करा, ठीक आहे, बरखास्त होईल की नाही माहीत नाही, पण ही जी रचना आहे ती बदलली पाहिजे. ती बदलली तरच त्या म्हणजे शिक्षकांचे प्रतिनिधी खऱ्याप्रमाणे निवडून येत जातील, पदवीधरांचे प्रतिनिधी निवडून येले जातील, आणि बाकीच्या गोष्टी सुद्धा होतील वगैरे. तिसरा जो मुद्दा थोडासा अजून वेगळा आहे, त्याचा विचार केला पाहिजे. आता ह्या नवीन सगळ्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या काळामध्ये तुम्हाला संपर्क साधणं ही तुलनेनं सोपी गोष्ट झालेली आहे. आता एक काळी अवघड होतं, प्रचार कसा करायचा, जायचं कसं, हे सगळे मुश्किल गोष्टी होत्या, त्या तुलनेमध्ये आता ते सोपं आहे. आता तुम्ही प्रत्यक्ष मुद्दे काय मांडता आहात, म्हणजे वाईट ह्याचं वाटतंय की ह्या जवळपास म्हणजे महाराष्ट्रातला महत्त्वाचा भाग म्हणजे उत्तर महाराष्ट्र, कोकण, मराठवाडा आणि विदर्भ, म्हणजे जवळजवळ एक पश्चिम महाराष्ट्राचा थोडासा भाग सोडला तर सगळा महाराष्ट्र याच्यामध्ये व्यापलेला आहे. म्हणजे अमरावती विभाग, नागपूर विभाग, दोन्ही शिक्षक असो की पदवीधर असो, उत्तर महाराष्ट्र पूर्ण, मराठवाडा पूर्ण, कोकण फक्त एक पुणे जिल्हा आणि खालचा 4-5 जिल्हे पश्चिम महाराष्ट्र सोडले, तर सगळ्या मराठवाड्यानं ह्याच्यामध्ये प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मतदान केलं. वाईट ह्याचं वाटतंय, निवडणूक झाली, निकाल लागले, जे काही ज्यांना गुलाल उधळाय त्यांनी उधळला, ज्यांच्या तोंडाला काय काळं फासलं पर्यायाचं काही, ते चालत राहो. काय मुद्दे उपस्थित झाले पदवीधरांच्या बाबतीतले, शिक्षकांच्या बाबतीतले. आत्ताच आसरचा अहवाल आला ज्याच्यावरती आम्ही व्हिडिओ केला, आणि शिक्षणाची परिस्थिती किती गंभीर आहे हा मुद्दा समोर आला. काहीतरी त्याची कुठं चर्चा या सगळ्या ह्याच्यात होती का? आणि अगदी वर्तमानपत्रासकट सगळ्यांनी बातम्या कशा दिल्या की जुनी पेन्शन योजना राबवा, म्हणजे शिक्षकांना फक्त त्यांच्या पगाराचं पडलेलं आहे, वेतन आयोगाप्रमाणे मिळणारे फायदे ह्याच्यापेक्षा पलीकडे जात नाहीयेत. जसे सरकारी कर्मचारी त्यांचे संप आणि ते किंवा युनियन असायच्या डाव्यांच्या, आणि त्या फक्त आपल्या पगारासाठी कशा पद्धतीनं आंदोलनं करायचे आणि उद्ध्वस्त करून टाकायचे सगळं ते औद्योगिक जो सगळा हे आहे क्षेत्र आहे ते. तसं आता म्हणजे फक्त शिक्षकांचे मिळणारे पगार आणि त्या पगाराचं नंतर त्यांना मिळणारी पेन्शन, इतकाच विषय सगळ्यांनी चर्चेमध्ये आणला. शिक्षणाची काय स्थिती झालेली आहे, अनुदानित सगळ्या शाळांमधले शिक्षकांच्या मतदानावरती हे सगळं झालेलं आहे. मतदानावरती हा आमदार निवडून आलेला आहे. समजा पदवीधरांची तेच मुद्दा की आपल्याकडचं सगळं शिक्षण हे पदवीपर्यंत भाकड होऊन गेलेलं आहे. म्हणजे तेवढं झाल्याच्या नंतर परत कुठली तरी स्पर्धा परीक्षा द्यावं, म्हणजे काय म्हणता येईल तुम्हाला, तिथं त्या ठिकाणी जाऊन अजून काहीतरी वेगळं स्किल शिकावं लागतं. नुसतं एक साधी तुम्हाला पदवी मिळाली म्हणजे विषय आता संपत नाही. पदवीचं शिक्षण तुम्हाला कुठल्याच पद्धतीचं, नोकरी सोडा, स्वयंरोजगार सोडा, रोजगार, सेवा व्यवसाय काही म्हणा, त्याच्यासाठी पुरेसं नाही. आणि ह्याची काहीही चर्चा सगळ्या निवडणुकीत झाली नाही. ह्याच्यामध्ये 2 शिक्षक आणि मला वाटतं 3 पदवीधर मतदारसंघ होते. तर अपेक्षा अशी होती की ह्यांच्या संदर्भातले काहीतरी तर मुद्दे समोर यावेत. हेअर कटिंग सलून चालवणाऱ्या आमच्या घराजवळच्या एका मी दुकानदाराला जेव्हा विचारलं की हे तू कुठून शिकला, तो तर परंपरेनं शिकला होता, कारण की त्या प्रत्यक्ष त्या जमातीमधला तो होता, एक जातीमधला होता. आणि दुसरी गोष्ट त्याने जे नाव घेतलं ते जावेद हबीबचं. जावेद हबीब किंवा इतर त्याच्यासारखे जे प्रत्यक्ष त्या क्षेत्रातले आहेत त्यांच्याकडे 2-3 महिने राहून काहीतरी त्याचं सर्टिफिकेटची गरज नाही, पण तो अनुभव घेऊन तो माणूस येतो प्रत्यक्ष आणि या ठिकाणी स्वतःचा व्यवसाय करतो. पण तो जे शिकला
प्रत्यक्ष विद्यापीठातून म्हणजे जी काही पदवी घेतली त्याचा त्याला काहीच उपयोग होत नाही. म्हणजे हे सगळा भाकडपणा चालू आहे. ही जी सगळी एवढी विद्यापीठाची रचना आहे ही भाकड होऊन बसलेली आहे नुसती. ह्याची कुठं चर्चा आपण केलेली आहे का? हे जे निकाल लागले आणि जे उमेदवार निवडून आले त्यांची नावं घेऊन केलीची थोडीशी गंमत अशी वसंतवाणी आहे. शिक्षकांचा कुणी वा पदवीधर जिंकला सत्वर प्रतिनिधी. मराठवाड्यात किरण मावळे उजळले काळे विजयाने. तांब्यांनी पाडले उघडे पितळ पाठीवर वळ काँग्रेसच्या. वाटलेच होते सीटही जाणार लढले गाणार नागपुरी. कोकणात योग्य फिरली ती सूत्रे ज्ञानेश्वर म्हात्रे विजयी हे. अमरावतीत हारे रणजित धीरजने जीत मिळवली. कांत मांडा प्रश्न जनसामान्यांचे. कांत मांडा प्रश्न जनसामान्यांचे. कुणाही पक्षाचे असो तुम्ही, कुणाही पक्षाचे असो तुम्ही. एक साधी अपेक्षा सर्वसामान्य माणसाकडून व्यक्त केली जाते. पक्ष अपक्ष विपक्ष हे जे सगळे शब्द आहेत ते निवडणुकीपुरते आहेत. निवडून गेलेला उमेदवार, आता तर ही विधान परिषद आहे, विधानसभा असो लोकसभा राज्यसभा असो कुठूनही असो, तुम्ही एकदा प्रतिनिधी बनल्याच्या नंतर आपली लोकशाही ही रिप्रेझेंटेटिव्ह डेमोक्रेसी प्रातिनिधिक स्वरूपातली प्रतिनिधी लोकशाही आहे. म्हणून तुम्ही प्रतिनिधी सगळ्यांचे असता. तुम्ही एकदा निवडून गेल्याच्या नंतर त्या पक्षापुरतं किंवा मतदारसंघापुरतं आणि आपल्या लोकांपुरतं अपेक्षा नाहीये. तुम्ही ह्या पूर्ण 134 कोटी लोकांचे प्रतिनिधी म्हणून तिथं बसलेले आहात किंवा राज्याच्या पातळीवरती 12-12.5 कोटी लोकांचे प्रतिनिधी म्हणून तिथं बसलेले आहात, हे लक्षात घ्या. इथेच थांबूयात. विधान परिषदेसारखे काय म्हणता येईल त्याला, नुसते जे अमरवेलेसारखी उगवलेली बांडगुळं आहेत खर्चाची नुसतीच, ती पूर्णपणे बंद झाली पाहिजेत. हीच आमची आग्रहानं मांडणी. धन्यवाद.